नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. सर रामदास फुटाणे सर माझ्यासोबत आहेत. त्यांना महाराष्ट्रानं काही वेगळी त्यांची मी ओळख करून द्यावी याची काही स्थिती नाही. असं म्हणतात की दिनू रणदिवेचा जो प्रसंग निळू फुले यांनी साकारला सिंहासनमध्ये, तर त्यांना एक दिग्दर्शकाने एक लिबर्टी दिली होती. त्यांना असं सांगितलं की हा एक असा प्रसंग आहे आणि तो प्रसंग तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा. आणि जो मग महाराष्ट्राने वारंवार तो प्रसंग बघितला की दिनू रणदिवे जे पत्रकार आहेत त्यांना ते सगळं महाराष्ट्रातलं एकूण राजकीय चित्र बघून शेवटी त्यांना वेळच लागतं आणि ते वेड्यागत रस्त्यावरती मध्यभागी धावत जातात. पण आज तुम्हाला मला वेळ लागेल अशी स्थिती आहे ना. काय करणार, परिस्थिती अशी की पूर्वी टोपीखाली डोकं होतं आणि डोक्यात विचार होते. आजकाल गुडघ्यात सर्व काय आहे आणि लोकशाहीवर बलात्कार करण्याची प्रत्येकाला काही आहे. जरा एक्झॅजरेशनच आहे बलात्कार. विचार आहे ना, आज सत्तेच आहे फक्त. विचार हा राजकीय विचार पक्षांचा कुठं राहिला. म्हणजे विचार चांगल्या विचाराचे लोक आहेत, पण एक राजकीय विचार म्हटलं आपण भाजप म्हटलं की त्याचा एक विचार आहे, काँग्रेसचा एक विचार आहे. काँग्रेसमध्ये विचार नाही, वैचारिक भूमिका कुणाचीच नाही. आणि सगळे राजकीय पक्ष हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाल्या आहेत. त्या कुठल्या तरी एका कुटुंबाच्या ताब्यात आहेत. त्या कुटुंबाच्या विरोधात बोललं की पक्षाच्या विरोधात बोललं असं सुरू होतं. तुम्ही म्हणजे कम्युनिस्ट जर सोडले आणि भाजप जर सोडले, त्या दोघांचं आहे की वेगळं की त्या ठिकाणी नेता ठरवणारे अजूनही प्रक्रिया लोकशाहीची आहे. पण इतर ठिकाणी ते कुटुंब काय म्हणतं हे महत्त्वाचं. कुटुंब प्रमुख आणि प्रत्येक कुटुंबाच्या ताब्यातच त्याचे 80% शेअर्स आहेत. मग ते इंग्रजी त्याला बाउंड टू हॅपन म्हणतात, बरोबर ना. बरोबर, असं होणं अपेक्षितच आहे. पण त्या आता कुटुंबाभोवती सगळं फिरत राहिल्यामुळं हा सगळा जो गोंधळ आहे तो आपण पाहतो. मुख्य प्रश्न बाजूला राहिले आणि आपण दिवसभर ठाकरेची पोरं काय म्हणाली, पवाराची पोरं काय म्हणाली. अरे आपल्या घरातली पोरं काय म्हणतात ते त्याचा विचार करा ना जरा. पण त्याला सुद्धा पालकांना वेळ नाही ना त्या ठिकाणी. म्हणजे अलीकडे काय सगळीकडे दुरावा, म्हणजे कौटुंबिक दुरावा, गावातल्या लोकांचा दुरावा तो वाढत चालला. आणि एक अस्थिर राजकारण, अस्थिर आर्थिक परिस्थिती सगळ्यांच्या समोर उभं राहिलेली. म्हणजे मुठभर लोक अत्यंत वेगाने श्रीमंत होत चाललेले आहेत आणि बाकीचे लोक इतके गोंधळात आहेत की त्याला काय करायचं. आता तुम्ही हेच आपलं 7व्या वेतनाने एखाद्या शिक्षकाला, प्राध्यापकाला 1.5 लाख पगार आहे, प्रोफेसरला 2.5 लाख पगार आहे आणि विना अनुदाने तोच माणूस 25,000वर 20,000वर काम तितकंच आहे. इतकी विषमता आहे. पण लोकांना काय झालं, ते आपल्या विषमतेपेक्षा स्वतःची जात आणि धर्म महत्त्वाचा वाटतं. पण मग ह्या गोष्टी तुम्हाला 4 ओळी सुचतात लगेच की ज्या तुम्ही पूर्वी लिहिलेल्या आहेत आणि त्या अजूनही चपलाक आहेत आत्ताच्या स्थितीत कुठल्या या सगळ्या विद्यमान स्थितीबद्दल. आर्थिक कुठल्याही अंगाने सांगा, आर्थिक अंगाने, राजकीय अंगाने नाही. राजकीय अंगाने मी ते जी मुक्त अर्थव्यवस्था आली तर त्यावेळेस मी ते लिहिलं होतं ते की अष्टगंधाची पुडी आणि तुळशीची माळ पर्समध्ये टाकत मुक्त अर्थव्यवस्था म्हणाली की चंद्रभागेपासून नायगाऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते. चंद्रभागेपासून नायगाऱ्यापर्यंत विदेश यात्रा करू शकते. कानोपात्रा मी तुला क्लिओपात्रा करू शकते. कानोपात्राला क्लिओपात्रा करण्याची जी अर्थव्यवस्था दारात आली, स्वप्न दाखवणारी अर्थव्यवस्था आली, यात या मुठभर लोकांच्या ताब्यात संपूर्ण संपत्ती जाते की काय अशी परिस्थिती निर्माण. त्यातले काही ते गेले पळून, म्हणजे लाखो कोटी बँकेला पळून गेले. ते मुक्त अर्थव्यवस्थेच्या गळ्यात हात टाकीत हवाला म्हणाला. मुक्त अर्थव्यवस्थेच्या गळ्यात हात टाकीत हवाला म्हणाला, डेटिंगला येतेस तेव्हा अंगावरील शेअर्स खाली उतरवीत व्यवस्था म्हणाली की या गांधीवादी विचाराचा विनाकारण त्रागा आहे आणि लोकसभेच्या बेडवर आपल्यासाठी जागा आहे त्या ठिकाणी. हे मुठभर लोक ही लोकशाही वापरत आहेत सगळे त्या ठिकाणी आणि बाकीचे लोक आपापल्या जातीच्या गठ्ठ्यात अडकून पडलेले आहेत. प्रश्न आता शेतीचे प्रश्न आहेत. मराठा शेतकऱ्याचा प्रश्न वेगळा आहे, धनगर शेतकऱ्याचा वेगळा आहे, माळी शेतकऱ्याचा, असं काही नाही ना. शेतकरी आहे. पण आता तुम्ही परत BC OBC आता हे जितकं सुरू केलं. तुम्ही विधान परिषदेमध्ये होता, तुम्हाला तुमच्या त्या 6 वर्षाच्या काळात आणि तुमचे जे सगळे दिग्गज मित्र विलासराव वगैरे
कधी ही चुणूक अशी आली होती की ज्या महाराष्ट्रानं, ज्या बंगालनं ह्या देशाला दिशा दाखवली, हो त्या महाराष्ट्रात असं काही होऊ शकतं? नाही, त्यावेळेस नव्हतं वाटलं. कारण त्याचं कारण आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो सुसंस्कृतपणा दिला सुरुवातीला राजकारणाचा, की विरोधकांचंही ऐकायचं वगैरे त्यावेळेस, आणि संपूर्ण काळ तो प्रगतीच्या दिशेने जात होता. म्हणजे विकासाची कामं हातात घ्यायची, अनावश्यक चर्चेत वेळ जातच नव्हता. विधान परिषदेत विधिमंडळात असो, आणि जी मंडळी होती, शरद पवार असोत, विलासराव देशमुख असोत, सुशील कुमार, अगदी मनोहर जोशी सुद्धा, यांचा वेळ जास्तीत जास्त वेळ जायचा तो कामासाठी जायचा, विकासाच्या कामासाठी. आता यांचा वेळ म्हणजे एकमेकाची उणी काढण्यातच जातो. की असा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतो की जो विधान परिषदेत, विलासरावबद्दल तर मी असंख्य प्रसंग सांगू शकतो, मी व्यक्तिशः त्याचा साक्षीदार, पण तुम्हाला जो विधिमंडळात आलेला अनुभव आहे की खूप टीका झाली, परस्पर विरोधी मतं पक्षांतर्गत सुद्धा व्यक्त केली गेली, पण प्रत्यक्षामध्ये, कारण हे म्हणायचं नाही की लॉबीमध्ये पुन्हा तेच लोक एकमेकांशी गप्पा मारताना आणि चहा पिताना दिसतात? हो, त्याचं कारण की मी जेव्हा विधान परिषदेत होतो तेव्हा नुकतंच यांचं राज्य आलं होतं युतीचं, 95ची गोष्ट आहे, 95मध्ये, आणि 96मध्ये मी अचानक विधान परिषद, माझ्या डोक्यात कधीही नव्हतं की आपल्याला आमदार व्हायचे वगैरे, कारण हे तर आपली शिकार आहे म्हटलं. आपणच आमदार झालं तर चित्रकार आणि मात्र टीकाकारांसाठीचा मेन्यू आहे. म्हणजे आपण व्यंगकवी म्हणून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि झालं काय की समोर जे होते मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, हे माझे सगळे मित्र होते का. लोकाधिकार समिती होती मुंबईत, आणि ती काम करायची, आणि त्यांच्या प्रत्येक सभेला मी जायचो लोकाधिकार समितीच्या. त्यामुळं प्रमोद नवलकर वगैरे ते, आणि मी माझ्या मराठी माणसावरच्या कविता म्हणायचो. बाळासाहेबाला ते खूप आवडायच्या. आणि माझ्या मनात नसताना मला एकदा सुशीलकुमारजी शिंदेचा फोन आला दिल्लीवरून की ताबडतोब जाऊन पवार साहेबाला भेटा. म्हटलं काय? नाही म्हणले तुम्हाला उभं राहायचं निवडणुकीला. म्हणलं डमी नाही म्हणले ना, फॉर्म भरा. मग ते गेलो दुसऱ्या दिवशी, तो सगळा फॉर्म वगैरे भरला तिथे, आणि मी एकदम नर्वस झालो होतो, कारण हे सगळे समोर होते. मग त्याच्या अगोदर बाळासाहेब मला म्हटले होते एकदा की तुम्ही आमदार फुटाणे पाहिजे मला. म्हटलं मी काँग्रेसवाला आहे. मग फुटा म्हणले, मी ने सुद्धा म्हणणार नाही. पण नंतरही गप्पा मारत बसलो मी, म्हणजे ते मोकळं म्हणाले बोलायचे. आणि मी आमदार झालो, तिकीट मिळालं, उभं राहिलो, तेव्हा त्यांनी आग्रह केलेला सामनात काँग्रेसची 100 वर्षाची वात्रटिका रामदास फुटाणे, आणि काँग्रेसच्या विरोधात मी किती लिहिलंय त्याचे सगळे दाखले दिले. बाळासाहेबांना कुठल्या तुमच्या जास्त आवडायच्या? नाही, बाळासाहेबांना सगळ्या आवडतं. बाळासाहेबांच्या विरोधात लिहिलेलं सुद्धा आवडायच्या. बाळासाहेबांना मी जेव्हा हे टिकेकर मला म्हटले, मी लोकसत्तात लिहितो, अरुण टिकेकर, तुम्ही पहिल्या पानावर देतो, तुम्ही लिहा 4 वेळी, पहिलं पान देतो व्यंगचित्र झालं. तर मी त्यावेळेस एक उद्योगपती राज्यसभेवर गेला होता शिवसेनेकडून. ती तर परंपराच होती शिवसेनेची. त्याच्यावर मी ठीक आहे कोणत्या तोंडाने जय महाराष्ट्र वगैरे लिहिलं, पण ती पहिली ती अशी होती की ते वॉशिंग मशीन असं मी लिहिलं होतं, वॉशिंग मशीन, की पक्षकार्याची गरज नाही, हायकमांडशी जमलं सूत. पक्षकार्याची गरज नाही, हायकमांडशी जमलं सूत, आणि व्हिडिओकॉनचं मशीन येताच कार्यकर्ते बसले दूत. तर तेव्हा ते राजकुमार दूत राज्यसभेवर गेले, आणि ही छापली ती बाळासाहेब खूप आवडली. मग बाळासाहेबांनी सांगितलं कुठ फुटाने बोला. त्यावेळेस हाऊस चालू होतं. मी पुण्याहून उशिरा पोहोचलो. मग ते एक आमदारांना साहेबांना फोन करा, त्यांचा लागला नाही. मग उद्धव झाला. उद्धव म्हटले की साहेबांनी सांगितले तुमची धुलाई करायची. म्हणजे कुठं करायची? म्हटले ते त्यांना ती फार आवडली, म्हणले तुमची आजची कवी साहेबांना. बाळासाहेबांना ते अगदी मोकळ्या मनाचे होते राजकारण. म्हणजे ते शिवसेना, ते खरं म्हणजे ते राजकारणी नव्हतेच, मराठी प्रेम हे त्यांचं महत्त्वाचं. पण मग हा गुण उद्धवमध्ये आहे असं तुम्हाला वाटतं? कारण मी जेव्हा उद्धव ठाकरेकडे बघतो तर माझं आकलन असं असतं, ते खूप असे स्वतःला जे ते नाही आहेत ते दाखवायचा प्रयत्न करतात. बोलण्यातनं पण ती मर्द वगैरेची भाषण ती काही उद्धव ठाकरेंना शोभत नाही. माध्यमांशी बोलत असताना सुद्धा उद्धव ठाकरेची विशेषणं वापरतात, तो त्यांचा स्थायीभाव नाही आहे. आणि ते मुळातच बाळासाहेबांकडून जे आहे ते नाही आहे उद्धव. तुमचं उद्धवबद्दलचं आकलन काय? नाही, उद्धवचं हे की त्यांच्याकडे ते आईचं चालत आलं त्यावेळेस. आणि काय होते की त्यावेळेस शिवसेना वाढवण्यात राजचा मोठा वाटा होता.
यांचा एंट्री तसा उशीर आहे थोडा. हो, खूपच उशीर. आणि 2000चा वगैरे. जनसंपर्क राजचा जास्त होता त्यावेळेस. आणि यांच्याकडे दिल्यामुळं यांना काय झालं की ते तयार हातात मिळालं. आणि भारत माहीत नाही, फक्त इंडिया माहीत. ती भारत आणि इंडियाची. नाही, आपल्या राजकारणात ज्याला जिल्हा परिषद माहीत नाही, पंचायत समिती माहीत नाही, ग्रामपंचायत माहीत नाही, ही मुळं जर माहीत नसतील ना तर राजकारणात टिकणं फार अवघड आहे. मुंबई महानगरपालिकेची मानसिकता वेगळी आणि महाराष्ट्र शासनाची मानसिकता वेगळी. ऑब्व्हियसली. हां, इकडे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, त्याच्यासाठी तुम्हाला विदर्भ, मराठवाडा, कोकण हे सगळं. जसं शरद पवार आहेत, हे सुरुवातीला त्यावेळेस तर फिॲट, ॲम्बॅसडर आणि जीप असायची, 3च गाड्या. ह्या जीप म्हणजे हेलिकॉप्टरने नेते जातही नव्हते त्यावेळेस. त्या काळामध्ये हे 288 मतदारसंघ त्यांनी हिंडलेत. त्यामुळं विदर्भात कुठल्या मतदारसंघात कुठलं पीक चांगलं येतं, मराठवाड्यात कुठलं पीक चांगलं, जमिनीचा पोत कुठे कसा आहे, आणि त्या भागात कोण साहित्यिक आहेत, कोण कलावंत आहेत, ते सगळ्यांची माहिती. यांची माहिती असायची. हे वाचन संस्कृतीची उद्धवमध्ये तुम्हाला ते दिसत नाही. नाही, त्यांचं ते सामाजिक हे कमी पडलं त्यांचं. आणि जे शिवसैनिक तिथे आले, तर मी बाळासाहेबांनी एकदा म्हटलं होतं की बाळासाहेब, हे तुम्हाला वाटतं ना तुमचे आमदार आहेत, हे सगळं चुकीचं आहे. म्हटले निम्मे आमदार आमचेत. म्हणजे कसं काय तुमचे? हा, म्हटलं आम्ही काय करतो, आम्हालाच एखादा काँग्रेसवाला पाडायचा असला तर आम्ही शिवसेनेला मदत करतो. तुमचे हे आमदार आहेत ना निम्मे, हे गावाकडे आमचे आहेत, मुंबईत तुमचे आहेत. बाळासाहेब बोलले, हे असलं काय विश्लेषण करतोय? म्हणलं याच्या पलीकडे सांगतो. म्हणलं बाळासाहेब, म्हणलं तुमच्याकडे कोण आलं पहिल्या लाटेत? जे शिकले पण ब्राह्मण नाहीत, अल्पसंख्य आहेत पण मुसलमान नाहीत, गरीब आहेत पण दलित नाहीत, शेती करतात पण मराठा नाहीत, व्यापार करतात पण परप्रांतीय नाहीत. अरे क्या बात आहे. व्यापार करतात पण हे सगळे शिवसेनेत आले म्हटलं. आणि ह्या लहान लहान अल्पसंख्य जातींनी ही शिवसेना वाढवली म्हटलं त्या ठिकाणी. फक्त मराठवाड्यातला मराठा समाज तुमच्याबरोबर आहे, तोही त्या विद्यापीठाच्या नामांतरामुळे दुखावलेला असा तसा तो आहे त्यातला. पण एवढं सगळं बघितल्यानंतर आत्ताचं जे राजकारण आहे महाराष्ट्रात, त्याबद्दल तुमच्या अगदी 4 ओळी जे तुम्हाला अजूनही सतत अशा वाटतात की वॉशिंग मशीनवर तर फारच कॉमन गोष्ट झाली, तुमच्या पात्रटी कमीच ट्विट केल्या सगळे. ते आत्ताच्या बाबतीत एवढंच बोलता येईल की जरा अंगी येता, जरांगी येता, जरा अंगी येता जातीचीच कळ, जरा अंगी येता जातीचीच कळ, भुजातले बळ दर्शविती. जरा अंगी येता जातीचीच कळ, भुजातले बळ दर्शविती. ढासळला आता सारा गावगाडा, ढासळला आता सारा गावगाडा, आणि विशीतच राडा दिग्गजांचा. ढासळला आता सारा गावगाडा आणि विशीतच राडा दिग्गजांचा. तर विठ्ठलाचे दारी उभे ज्ञानानामा तुका, विठ्ठलाचे दारी उभे ज्ञानानामा तुका, आणि चंद्रभागेच्या हाका नेत्री वाहे, चंद्रभागेच्या हाका नेत्री वाहे. तर ज्या वारकरी संप्रदायाने हा सगळा समाज एक संघ जोडला, त्या समाजाने जातपात पाहिली नाही. म्हणजे ज्ञानेश्वर, नामदेव, तुकारामापर्यंत हे सगळे आणले. किंवा चोखा मेळा होता, नरहरी सोनार होता, हे बाकीचे सावतामाळी होता, गोरा कुंभार होता, सेना नावी होता. हा सगळा समाज एक संघ जोडला. त्या समाजाबद्दल आता आपण दुसरे, तू ओबीसी आहेस, तू बीसी आहेस, शाळेमध्ये रोज लिहिलं जातं जिल्हा परिषदांच्या की उपस्थितीमध्ये किती बीसी, किती ओबीसी. बुजुर्ग म्हणून तुम्हाला भीती वाटते? एक बुजुर्ग म्हणून वाईट वाटतं ना की लहान पोरांना ते एवढे इतकंच नाही लिहिलं जातं रजिस्टरमध्ये, किती बीसीने खिचडी खाल्ली, किती ओबीसीने खिचडी, किती एनटीने खाल्ली. म्हणजे शाळेत गेलेल्या मुलाला पहिल्याच दिवशी कळतं की तू बीसी आहेस का ओबीसी आहेस. नाही, हा बोलता फरक आहे. शाहू महाराजांनी जे जातनिहाय काय तुमच्या वसतिगृह काढली, त्याचा मागचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. हो. आत्ता अलीकडे अजित पवार ती एक लाईन मांडताना दिसतात मला महाराष्ट्रामध्ये की ओबीसींसाठीच्या वेगळ्या वसतिगृहांची मांडणी, मराठा समाजासाठी. त्यांनी महाराष्ट्र समाज हा दुभंगला. हो. तुम्ही राजकारणी पण होतात, तुम्ही आता वयाच्या टप्प्यावरती आहात, तर आपली वाटचाल जी आहे ती वाईटाकडून अधिक वाईटाकडं, की एक संक्रमणाचा काळ आहे, सगळं स्थिर होईल हळूहळू?
नाही, आता महानगरामधून आंतरजातीय विवाह वाढलेले आहेत, एक ती लक्षात. चांगली गोष्ट आहे. ते चांगली गोष्ट, म्हणजे तिथे जातपात कमी. पण खेड्यामध्ये जातीला धरूनच राहावं लागतं. म्हणजे प्रत्येक माणूस जातीनेच ओळखला जातो, हे दुर्दैव आहे. हे काही वर्ष ठीक आहे, किंवा बाबासाहेबांनी जे दिलेलं आरक्षण आहे ते काही वर्ष ठीक आहे, की इतर नाही तर या इतर जातीचे लोक तुम्हाला कुठे नोकऱ्यात दिसलेच नसते. आरक्षण आहे म्हणून तुम्हाला बँकात दिसतात किंवा शाळेत शिक्षक म्हणून दिसत आहेत. तर यांना काही वर्ष पाहिजे, पण त्याची कालमर्यादा निश्चित केली पाहिजे. किंवा हे 2047 नंतर बंद होईल. शाळेच्या दाखल्यावरची जात आपल्याला जर आपण, मी नेहमी म्हणतो किती मोगल होते. पण आता देशाचे पंतप्रधान सांगतात मी ओबीसी आहे म्हणून. हो ना, ते मला ते पहिल्यांदा ऐकलं, मी ते याच वर्षी ऐकलं, यापूर्वी नव्हते बोलत. त्यांना ते कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रत्येक जण, हा म्हणजे त्यांना राजकारण्याचं कसं आहे, कुठल्या वेळेला काय कॅश करायचं आहे, आपल्याला कॅश होऊ शकतं, काय खरेदी करायचं आहे ते माहीत असतं त्यांना. ते म्हणून आता यापूर्वी ते कधी म्हणले नाही की मी ओबीसी म्हणून त्या ठिकाणी. पण आता कसं झालं की मी तर फार पूर्वी लिहिलं होतं की केबलमध्ये जसा स्टारच्या बाजूला BBC असतो तसा आमच्या नेत्याजवळ BC बरोबरच OBC असतो. हे सर्व चॅनल्स मुठीत ठेवून राज्य ते करीत असतात. हे सर्व चॅनल्स मुठीत ठेवून राज्य ते करीत असतात. कधी यांच्या कधी त्यांच्या राखीव जागा भरत असतात. आणि दुसरी गोष्ट की निवडणूक आल्यानंतर पुन्हा जात फॅक्टर फार असं प्रभावी होतो. कारण त्या गल्लीत तुमच्या जातीची मतं किती याच्यावर तुमची लायकी अवलंबून असते. तुमच्या मागे किती लोक आहेत त्या ठिकाणी. तर निवडणूक येता जवळ नेता दिसे शुभ्र धवल. निवडणूक येता जवळ नेता दिसे शुभ्र धवल, त्यास हवे बहुजन बळ जिंकण्यासाठी. तर हा या जातीचा नेता, तो त्या जातीचा नेता, सर्वांना जवळ घेता यशदारी. तर हा तळातील BC, तो गाळातील OBC. हा तळातील BC, तो गाळातील OBC, खेळती लेझिम दारासी आनंदाने. तर मंत्रिमंडळात मात्र BC OBC अपात्र. मंत्रिमंडळात मात्र BC OBC अपात्र, तिथे 50% पात्र असू नये. तर जे जे प्रश्न असती बिकट, ज्याचा गुंता नाही सुटत. जे जे प्रश्न असती बिकट, ज्याचा गुंता नाही सुटत, ते ते ठेवावे भिजत कुजविण्या. वा. तर केली स्थापन समिती येई आरक्षणागती. आता हे मी 90मध्ये लिहिलेलं, 20-25 वर्षापूर्वीच आहे. केली स्थापन समिती येई आरक्षणागती, ऐसी आशा धरिती किडेकुळे. केली स्थापन समिती येई आरक्षणागती, ऐसी आशा धरिती येडेकुळे. तर जे जे आठवले ते रामदासा सांगितले. जे जे आठवले ते रामदासा सांगितले आणि आरक्षणाऐवजी मागितले पद सरकारी. तर हे 25-30 वर्षापूर्वी लिहिले. काय फरक पडला? थोडक्यात कांबळेंचं काय झालं आणि रणदिवेला जे वेळ लागलं, मारुती कांबळेचं काय झालं आणि रणदिवेला जे वेळ लागलं, ती ही स्थिती ही खूप वर्षापासून आहे. खूप. मी सामना जेव्हा काढला ना, तर मी 1 वर्ष तेंडुलकरांच्या मागे लागलो होतो की राजकारणावर सिनेमा काढायचा आणि तुम्हीच लिहायचा. मला त्यांचं ते आशी पाखरे फार आवडलं होतं. आणि मी तेव्हा ड्रॉइंग टीचर होतो. माझा पगार 362 त्यावेळेस. ते मला नकार देत होते, पण मी त्यांना पिक्चर म्हणलं नाही, राजकारणावरच करायचं. मग प्रथम आम्ही डॉक्टर लागून निवडू पोले त्यांनी ठरवले. तुम्ही आधी कॅरेक्टर डिफाईन करू. हां म्हणले नाही, मी त्यांनीच सांगितलं मला की तेंडुलकर म्हटलं तुम्ही जे लिहाल ते फक्त ग्रामीण भागाला तो आपला वाटला पाहिजे आणि राजकारणावर करा. मला माहीत होतं तेंडुलकर हे मूलभूत प्रवृत्ती जी आहे माणसाची, हिंसा ह्या कुठली असो, की सत्तेची मूलभूत प्रवृत्ती काय, इंटेलेक्च्युअलची मूलभूत प्रवृत्ती काय, तेव्हा त्यांनी 2 कॅरेक्टर समोर ठेवले होते की एक सत्तेवर असलेला आणि एक सत्तेपासून फेकला गेलेला. मला एवढंच म्हटलं की डॉक्टर लागू एक स्वातंत्र्य सैनिक आहे, फ्रस्टेड आहे, त्याला हे आत्ताचं सगळं काही आवडत नाही आणि तो सतत सत्तेला प्रश्न विचारतो आहे. तो निर्भीड आहे पण तो अल्कोहोलिक आहे. म्हणजे जर ड्रॉबॅक सहारा शोधला तेवढाच एक आहे तो. आणि हा सत्तेवर असलेला आहे, याच्याकडे मनुष्यबळ आहे, लोकशक्ती आहे, सर्व काही काम करण्याची शक्ती.
फक्त त्या भागात बुद्धीची कमतरता आहे. मग त्याला वाटतं की तिथे लायब्ररी असावी, कॉलेज असावं वगैरे. ह्या एवढीच एक ओळ ठरली होती कथेची. म्हणलं तुम्ही लिहा साहेब, मी फायनान्स बघतो, पार्टनर बघतो, मी बघतो, तुम्ही लिहून काढा. तो माइलस्टोन ठरला. हां. आणि मग नाही, पण त्याच्यामुळं मग मला ते नकार देत होते. तेव्हा ते सोलापूरला आले, नगर जिल्ह्यात गेले. कारखानदार कसा बोलतो, चेअरमन कसा बोलतो, ते शेतकऱ्याचे काय प्रश्न आहेत, म्हणजे त्यांचे मूलभूत काय आहे, त्यांच्या गरजा काय आहेत, हे तेंडुलकर हिंडले अगोदर. आणि मग मला म्हटले रामदास लिहितो मी, आता करायचं आपल्याला त्यातला. आणि मग ते 1-1.5 वर्ष आतच गेलं. आणि मी एक ठरलं होतं की जोपर्यंत शिवरामपंत वाशीकर असो, गदी माडगुळकर असो, असे लेखक पाठीशी होते, तर शांताराम बापूंनी चांगले सिनेमा दिले त्यांच्या काळात. त्यांच्या पाठीशी लेखक तर सिनेमा चांगला कधी होतो की त्याच्या पाठीशी जर चांगला लेखक असेल तर मी दादा कोंडकेचे सिनेमाचं प्रोडक्शन पाहिलं. सोंगड्या, एकटा जीव सदाशिव, हरे नारे, हे सगळे बघितले. आणि ते नोकरी सोडली नव्हती मी. ते दादा मित्र होते, ते मला म्हणायचे नोकरी सोडा, ते प्रोडक्शन पाहाय. मी म्हटलं मी नोकरी नाही सोडत. पण ह्या 3 सिनेमा केल्यानंतर या धंद्यात काय काय करू नये हे मी शिकलो आधी. आणि मग आपल्याला सिनेमा काढताना काही दादा कोंडकेसारखा काढायचा नाही. एक तर आउटस्टँडिंग केला तर करायचं, नाही ते करण्यात काही अर्थही नाही. आणि आपण सगळं कर्ज काढणार. मग तेंडुलकरांना सांगितलं तुम्ही वेगळा सिनेमा लिहा मराठीतला आत्तापेक्षा. आणि त्यातून मग ते दोघांना केंद्रित ठेवून झाला होता त्यातला. पण ते सत्तेची प्रवृत्ती जी आहे ना, ती महाभारत काळात ती होती, अमेरिकेत आहे, ती जपानमध्ये, तीच आपल्याकडे. तो माणूस तिथे गेला की त्याच्या अस्तित्वाच्या आड जो कोणी येईल त्याचा काटा काढणे हा त्याचा नेहमीचा खेळ आहे. बरोबर. आपल्या रस्त्यात येतोय ना, मग त्याला कुठं थांबवायचा. पण मला थोडा वेगळा प्रश्न होता. मी हा जब्बार पटेलला नाही विचारला, पण आम्ही खूप दीर्घ गप्पा मारल्या. मी त्यांना असं म्हणालो की आत्ताची विद्यमान महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता कुठले कुठले कॅरेक्टर्स तुमच्या डोळ्यासमोर येतात की हे असं एक साधारणपणे एक ड्राफ्ट महाराष्ट्राच्या नव्या सामना किंवा सिंहासनचं बनू शकतो? नाही, आत्ता जे व्यक्ती सांगता येणार नाही आपल्याला, पण ही जी माणसं आहेत, नावं आता आपल्याला कोणाची घ्यायची नाहीत ना. कालच आपल्याला पुण्याने सांगितलं आपल्याला काय तर म्हणून ते नावं नाही घेत. आत्ता जी माणसं आहेत ना, ही याच्यात काय झालं, यातले बरेचसे राडा संस्कृतीतून वाढले. पूर्वी कसं होतं की जसं आपले यशवंतराव चव्हाण साहेब घेतले, संघर्ष होता, संग्राम सगळ्या स्वातंत्र्याच्या ती फॅमिली आली होती सगळी स्वातंत्र्य संग्रामात. पुढे सगळी मंडळी आली ना, ते आमदार खासदार होणं म्हणजे आपल्या भागाची कामं करणं असा विचार. आता तो विचार तसा राहिलेलाच नाही ना. आता सगळी तर नाक्यावर जे भाईगिरी करणारे लोक आहेत त्यांचं प्रमाण जास्त वाढलं. ह्या भाईगिरीवर तुम्हाला काही सुचतं 4-10 ओळी अशा ज्या तुम्हाला इन्स्टंट तुम्ही वाचलेल्या किंवा तुम्ही लिहिलेल्या? आता ह्या पूर्वी खूप लिहिलं. किंवा ह्या राजकारणाबद्दल आत्ता जे वॉशिंग मशीन वगैरे जे विरोधक टीका करतात सततची, तुम्ही ते लिहिलंच आहे वॉशिंग मशीन? नाही, आता यांच्यावर मी खूप लिहिलं. आता ते मला सगळं तर एकदम आठवणारे नाही, आठवल्यावर सांगा. नाही, ह्याही जी मंडळी आहेत ना, ज्या पद्धतीने आलेली आहेत तिथे, यांचा जो उद्देश आहे की आपल्याला आमदार व्हायचं म्हणजे आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे, हा एक उद्देश आहे. पूर्वी तसं नव्हतं, इतका उद्देश नव्हता, पण त्या अलीकडे ती वृत्ती वाढली. नगरसेवक तो होतो. आता मी तर शरद पवार साहेबांनी सगळं पाहिलं. मला तर एकही आमदार ओळखीचा नव्हता. मी जे परिषदेवर गेलो, 1 रुपया खर्च केला नाही. 250 रुपये डिपॉझिट भरलं, ते परत मिळालं होतं त्यातलं. पण आता ही जी मंडळ आली ना, ही यात केवळ भागाची कामं नाहीत, आपलं वर्चस्व आपल्या तालुक्यावर असावं, आपल्या कुटुंबाचं वर्चस्व असावं, आणि दुसरं येणारं इन्कमही चालू राहावं. पण हे आलेले पैसे काही कष्टातून आलेले नाहीत. राजकीय सभांना होणारा खर्च पूर्वी, आता मला अजून आठवतं की आम्ही आबासाहेब निंबाळकर आमच्या कर्जत जामखेडमधून निवडून आले. संपूर्ण इलेक्शनचा 22,000 रुपये वर खर्च नव्हता. प्रत्येक गावात गेले की ते लोकच म्हणजे आमच्याकडे जेवायला या, चहाला या. आता तुम्हाला बूथवर पैसे दिल्याशिवाय कार्यकर्तेच मिळत नाहीत. पर हेड त्यांना ठरवावं लागतं ते त्या ठिकाणी. पण त्यांचे जेवणावळीचे महिन्याचे खर्च काढले ना, तर कुठलाही आमदार किंवा खासदार निवडणुकीचे खरे हिशोब कुणालाही दाखवणार नाही. आता जे काही खासदार आहेत वरती,
544 काय असतील ते, त्यातल्या 500 लोकांनी निवडणुकाचे खोटे हिशोब दिलेत. सगळ्यांना माहिती आहे ते सगळ्यांना माहिती, तुम्ही जे सांगत आहात तेही सगळ्यांना माहिती आहे ते. तर हे असं एक हिपोक्रसी आहे, जगण्यातली पण आहे, नियमावलीतली पण आहे, पक्ष चालवतात तेही हिपोक्रसी आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही तुम्ही विधान परिषदेत असताना एक 2-3 प्रसंग तुम्हाला असं वाटतात की जे तुम्ही बघितले आणि लोकशाही व्यवस्था ही सुदृढ का आहे किंवा लोकशाही कशी चालायला हवी असे तुम्हाला आठवतं की तुमच्या? आढळत. मी माझ्या ह्याच्यात मी पाहिलं ना की मी जोपर्यंत होतो तिथे, तर मग मनोहर जोशी होते, तेही विरोधी पक्षाचं तितकं ऐकून घेत होते. म्हणजे यापूर्वी जे वसंतदादा वगैरे सगळे होते त्यावेळेस तर विरोधी पक्ष फारच दुर्बळ होता. 95 नंतरच त्याची संख्या वाढली. पण तो सुसंस्कृतपणा प्रमोद नवलकरकडे होता, सुधीर जोशीकडे होता, मनोहर जोशीकडेही होता त्यातला. पुढे पुढे शिवसेनेच्या नंतरच्या लोकात काहीच तो आला नाही. काही मंत्री तर त्यावेळेस असे होते ना, त्यांना काही भाषण बोलताच येत नव्हतं, त्या ठिकाणी भाषणच करता येत नव्हतं. आणि पुन्हा कसं असे की दोन जेव्हा गट एकत्र येऊन सत्ता चालवतात तर त्यांच्या आपसातल्या कुरघड्या फार असतात. म्हणजे आता सगळ्यांनी युती केल्याने उभे राहिले तर सगळ्याला काय वाटतं की 144 लोक माझे आले पाहिजेत आणि माझा जो जोडीदार आहे त्याचे माझ्यापेक्षा कमी पाहिजेत. 98ला झालं असं म्हणतात ना. असं झालं नाही, नेहमीच होतंय ते. आता प्रत्येकजण ते बघते माझ्यापेक्षा त्याचे कमी आले तर माझा मुख्यमंत्री आहे त्या ठिकाणी. तर हा विचित्र खेळ सुरू झालेला आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला म्हणजे याच्याकडे बघताना मला आठवतं जास्त, मी 82ला अमेरिकेत चित्रपट महोत्सव केला, सुधीर फडके अध्यक्ष होते. तर टोरंटोला आमचं उद्घाटन झालं संमेलनाचं. तिथे मंत्री आला, स्वतः ड्राईव्ह करीत कारने, आणि फियाटसारखी कार असेल तो आला, म्हणते कल्चरल मिनिस्टर स्टेजवर आला, शुभेच्छा दिल्या आणि एक चेक दिला भेट मराठी मंडळाला, आणि त्याच्यावर लवाजमा नाही, काही नाही. त्यानंतर आता 8-10 वर्षापूर्वी मी यशवंतराव गडाख पाटील आम्ही ऑस्ट्रेलियात गेलो होतो, मराठी मंडळाचंच अधिवेशन होतं. तिथे ती कल्चरलची मिनिस्टर बाई आली, तिच्यावर फक्त एक असिस्टंट होती. ती आली, तिने आमची सगळी नावं वाचली, सगळ्या स्टेजवरची शुभेच्छा दिल्या आणि $5,000 चेक त्यांच्या हातात दिला आणि ती गेली. बरोबर कुणी नाही. आपला नगरसेवक जरी घरातून निघाला तर 25 पोरं बरोबर पाहिजेत. म्हणजे एवढे गावातले उतारे गोळा करायची सवय लागलेली आहे. कशासाठी आहे? आता पुराणिक जे जपानला झालेत ते म्हणले तिकडं आमदार म्हणजे नॉर्मल इतरासारखंच असतं, कुणी बघत नाही. म्हणल्या आम्ही आमच्या हाऊसला जातो तर ट्रेनने जातो तिथपर्यंत, आणि त्या स्टेशनवर तिथे मग सरकारी गाडी येते ती आम्हाला घेऊन जाते. म्हणजे अशा प्रकारचे आमदार आहेत तिथे जपानमध्ये. अंजेला मार्केलचं तर खूप ऑस्ट्रेलियामध्ये तसे ते. आपल्या इकडे म्हणजे गावातले 100-150 लोक पाळावंच लागतात. आता आपण मुलाखतीच्या अगदी शेवटच्या भागात आहोत, म्हणून तुम्ही लेखक आहात, ऑब्व्हियसली संवेदनशील आहात, कॅरेक्टर्स पण तुम्ही बघता आणि राजकीय पक्ष पण बघता. आता महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती जे 4-5 महत्त्वाची कॅरेक्टर्स आहेत ती तुम्हाला कशी वाटतात? देवेंद्र फडणवीस अत्यंत बुद्धिमान आहे, हुशार आहे, पण त्याची जी इमेज आहे, प्रतिमा आहे की राज्यकर्ता हा अत्यंत हळू समजदारपणे बोलला पाहिजे. इतकंच ओरडून चिरडून बोलण्याची काही गरज नसते. ती प्रतिमा त्याची जी झाली, जी जोरजोरात बोलण्यामुळं, याच्यामुळे की अजून मॅच्युअर नाही की काय असं वाटतं. बरं, तुमच्या मनात देवेंद्र फडणवीस यांची काय प्रतिमा आहे? माझ्या मनात एकच प्रतिमा आहे की तो हुशार आहे, पण त्याच्या डोक्यात नेहमी पडलेलं की इथले कोण कोण संपवायचे. थोडक्यात महाभारतातला शब्द नाही वापरायचा मला, म्हणून की कुणाला संपवायचं एवढंच त्याच्या डोळ्यात दिसतं. मला तर दिसतं तेवढं, बाकी काही नाही. सरांच्या अभिव्यक्तीला माफ करा. कुणाला समोर एवढंच त्यांच्या डोळ्यात दिसतं. देवेंद्र फडणवीस हुशार आहे. आणि दुसरी गोष्ट की मला असं वाटतं की हे दिल्लीचे लोक त्याला वापरत आहेत. कशासाठी? की दुसरा कुठला नेता मोठा होऊ नये भाजपतला, म्हणून ते 2 नेत्यात नेहमी अंतर ठेवतं. हे काँग्रेस नाही केलं. काँग्रेसची ती पद्धतीच होती. नाही, काँग्रेस आमच्यामुळे तुम्ही आहात. मी यापूर्वी लिहिलं होतं की एखाद्या माणसाचं निधन झाल्यानंतर राख टाकायला लोक जातात आणि ती चाळणी घेऊन पोरं येतात, एखादा मोतीचा सोन्याचा तुकडा मिळतो का, तशी दिल्ली आहे. म्हणजे संपूर्ण देशात संपत्ती तयार होते, शेतात, कारखान्यात, आणि दिल्लीत व्हाउचर्स पिकतात फक्त. हां, आणि
यांना काही पडलं, यांना प्रत्येक प्रांतात कुठलाही माणूस मोठा होऊ द्यायचा नाही. मग काँग्रेसने ते केलं, भाजप तेच करतं, त्यांचा तोच खेळ आहे. विलासराव मार्गरेट राव आणि प्रभारावमुळे किती वैल आपण किती वैतागले. हां, किती त्यांना. दुसरं कॅरेक्टर आहे एकनाथ शिंदे. हां, एकनाथ शिंदे हा एक मनुष्य आहे की ज्याच्या पॅन्टला आणि शर्टला खिसा आहे, म्हणजे देण्याची दानत आहे. हे हा त्याच्या नेत्याच्या पॅन्टला खिसा नाही, शर्टला खिसा नाही. त्यांना वन साईड माहीत होती, फक्त याला द्यायचं माहिती. त्यामुळं एवढे आमदार त्याच्या पाठीशी आहेत पहिलं. आणि दुसरी गोष्ट सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची. मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला वाटतं? कारण बऱ्याच जणांचा आक्षेप आहे की ते ठाणे कल्याणच्या बाहेरचे काही नेतेच नाही. त्याचं काम ते ठाण्यापुरतं आहे, जास्तीत जास्त ते केलेलं आहे. म्हणजे भाजपला हवं तेवढ्याच काळापुरतं नाही, पण भाजपला असाच माणूस पाहिजे ना की जो देवेंद्रच्या डोक्यावर बसणार नाही. लक्षात घ्या, त्यांना आपल्या बरोबरचा माणूस आपल्या खांद्याबरोबर पाहिजे, खांद्यापेक्षा उंच नको असतं त्याला. मग आता दिल्ली त्या पद्धतीने ते खेळ करत राहणार. ठीक आहे, त्या ठिकाणी तर त्यांनी तो केलेला आहे. पण एकनाथ शिंदे त्या मतदारसंघात प्रामाणिक आहे, त्या आमदाराशी प्रामाणिक आहे. एक आहे. आणि मिळून आता हे कसं होतं की हे भेटतच नव्हते ना कुणाला, त्यामुळे ते दूर गेले इतके सगळे. 4-5 लोक जाऊ शकतात, तो 40 आमदार जाणं हा वेगळा भाग आहे त्याला. तुमचे शरद पवार साहेबांबरोबर खूप चांगले संबंध आहेत. इनफॅक्ट पवारांनी कुठेतरी थांबायला पाहिजे होतं, हा जो एक लॉजिकल स्टँड घेतला. बऱ्याच जणांना तो पटतो, पण काही जणांना तो पटत नाही. तो पवारांचं ह्या वयातलं जे व्यक्तिमत्व तुम्हाला दिसतं, हो, ते कसं आहे? वयाच्या ह्या टप्प्यावर विचारतो. वयाच्या ह्या टप्प्यावर यांनी यापूर्वीच ते कुणाला तरी द्यायला पाहिजे होतं, असं वाटतं तुम्हाला? हो, मला वाटतं ते. पण ते काय होईल की आता एका कशामुळे ते थांबले काय कळत नाही. त्यांचं एक आहे की आपण सतत जर कामात असलो तर आपण शरीरानेही चांगले राहतो. सतत कामात राहायला पाहिजे ही त्यांची वृत्ती. पण त्या वृत्तीमुळे काय होतं की मग बाकीची जी पिढी येते की आपल्याला कधी संधी मिळणार, त्यामुळे ती पिढी एकदम थांबते ना तिथे. तुम्ही हे कधी बोलला नाही शरद पवार? नाही हो, मी इतक्या जवळ नाही की त्यांच्याशी बोलेन. तसं बोलताना कधी खाजगी मोकळ्या बोलतो आपण, पण आपण त्यांना काही सांगावं असं काही नाही. कारण कसं आहे, सर्वज्ञ माणूस आहे आणि लोकली फॅमिली रिलेशन, मला त्या फॅमिलीबद्दल पहिल्यापासून आदर आहे. म्हणजे आप्पासाहेबापासून, आप्पासाहेबांचं ते कृषी हे जे विकासाचं आहे काम वगैरे फार मोठं काम आहे. आणि यांनी बरं का इतकं केलेलं आहे, म्हणजे अगदी मराठा समाजासाठी सुद्धा इतकं केलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी संस्था उभ्या करून हे करून. पण आता कसं आहे की सगळेच लोक त्यांना टार्गेट करायला लागले त्या ठिकाणी. आणि मग त्यांचे पुतणे अजित पवार, अजित पवारचं वागणं बोलणं फटकळ आहे. इतका फटकळपणा राजकारणात नाही झालं. राजकारणामध्ये खरं बोला पण मर्यादित खरं बोला, असं आहे. खरं बोला पण मर्यादित खरं बोला, म्हणजे खोटं बोलू नका पण खरंसुद्धा संपूर्ण बोलू नका, असं असतं ते फटकीने बोलून मोकळे होतात. कामाला खूप चांगले आहेत काम करण्याच्या बाबतीत नारायण राणे, अजित पवार हे मंत्रालयात काम करण्यासाठी वाघ आहेत सगळे. म्हणजे पटापट यांची कामं होतात, की ती फाईलचा फुटबॉल करत बसत नाही ते. पण ह्या तिघांच्या वादामध्ये, मी तिसरं कॅरेक्टर नंतर सांगतो, पण शरद पवार आणि अजित पवारांच्या वादामध्ये आणखीन एक व्यक्ती होते आणि त्या म्हणजे सुप्रिया सुळे. एक आयडिओलॉजिकल त्यांनी स्टँड घेतला, इथपर्यंत ते ठीक होतं. म्हणजे माझी माहिती अशी आहे की एक क्षण असा आलाही होता की शरद पवारांनी सुद्धा गो हेड म्हणून सांगितलं होतं त्यामधल्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण एक काहीतरी वैचारिक भूमिका त्यांनी घेतली आणि त्या वैचारिक भूमिकेपोटी पक्षाची ही वाताहत झाली असं म्हणतात. सो आता 2-3 मी त्यांना खूप जवळून बघितलं, त्या मुळातच मुंबईत राहिल्या, मुंबईत वाढल्या, तिथेच BSc केलं, तिथून मग त्या. सो सुप्रिया सुळे यांच्याकडे बघितल्यानंतर आणि त्यांना एवढं जवळून बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? नाही, ती जी क्षमता अजितकडे आहे तितकी नाही, तितकी नाही. म्हणजे शेवटी नेतृत्व करण्यासाठी इतरांचा विश्वास पाहिजे ना आपल्यावर, त्यांची जवळीकी लागते. आणि अनेक वर्ष काम केल्यानंतर लोक नेता मानतात, ते काय लगे एका दिवसात कोणी मानत नाही कुणाला असं त्या ठिकाणी. ते अजितने जसं पहिल्यांदा अनेकांना मदत केली. आमदारसुद्धा ते अनेक वेळा अडचणीत असतात, त्यांच्या भागातली कामं रखडलेली असतात, तिथे लक्ष घालावं लागतं, ते घालतात, अजित घालतात ते. आणि आमदारापासून दूर गेल्यामुळेच समजा हे उद्धवजी असोत किंवा ते आदित्य असोत, आमदारातलं आणि त्यांच्यातलं अंतर कायम राहिलं ना, तशी जवळीक आलीच नाही, त्यामुळे हे सगळे बाहेर गेले त्यात. आणि आता
आता प्रत्येकाला आज 4 ते 5 हजार लोकांना आमदार व्हायचं आहे आणि 300-400 लोकांना मुख्यमंत्री व्हायचं आहे. आता बघूया या प्रवाहात कोण कोण येत आहेत. तुम्हाला काही 4 ओळी सांगायच्या आपल्या प्रेक्षकांसाठी, तुम्हाला जे वाटतात की अजूनही चपखल आहेत किंवा अजूनही अशा वाटतात की याचा असा शेवट होऊ शकतो? नाही, एकच आहे की 4 ओळी याच आहे की सत्तेची प्रवृत्ती असते. म्हणजे लोकांच्या दृष्टीने मला हे सांगायचं आहे की राजकीय व्यक्तींना, आमदारांना, खासदारांना आपल्याला म्हणजे विनाकारण जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे आपल्या रोजच्या जगण्यात. खरं, तो एक भाग आहे तो राजकारणाचा. ठीक आहे, ते बघतील, पंतप्रधान बघतील काय करायचं, आमदार बघतील, त्याच्याशी आपला काय, आपला संबंध आहे की आपलं कुटुंब, आपलं गाव, आपण काय करू शकतो, हे महत्त्वाचं आहे. ते आपल्याकडं विनाकारण लोक ना आपली जास्त बुद्धी यांच्यासाठी खर्च करते आणि प्रसिद्धी माध्यमातही यांना फार महत्त्व आलेलं आहे. हा काय बोलला सारखं नाही दिवसभर तुम्ही हे महापुरुष सगळे असे कोसळतात सगळे आणि हे जास्त कटुताही निर्माण होत जाते ना. त्यामुळे त्या दुसऱ्या बातम्याच नाहीत ना चांगल्या, काही चांगलं घडतच नाही का जगात. तेव्हा पहिल्यांदा आपले जे तरुण असतील त्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याकडे आदर्श कोण पाहिजे, की आपल्याला सगळ्या जातींना आरक्षण भेटलं तरी 90% मुलांना नोकऱ्या मिळणार नाहीत. उद्या ब्राह्मणांना मिळालं, मराठ्यांना मिळालं, सगळ्यांना मिळालं आरक्षण आहे तर सगळं आता आरक्षण 95-99% क्लोज होतं आहे. 90%लाच येऊन थांबतंय, बंद होतं आहे. तर ह्या 90% मुलांना राहिलेल्या स्वतःचे उद्योग स्वतःला शोधावे लागतील बरं का. तर त्यांनी राजकारणात लक्ष न घालता आपल्याला कोणता व्यवसाय करता येईल, जगण्याचे 2-3 पर्याय कसे उपलब्ध झाले. तर मी 12 वर्ष ड्रॉइंग टीचर होतो, तेव्हा सोडताना जर सिनेमा काढायचा, सिनेमा जर फ्लॉप झाला तर काय करायचं याची तयारी केली होती. पण सिनेमाचे पडदे रंगू, आपण ड्रॉइंग चांगलं होतं त्यामुळे. पण ते चुकून कवितेचंच दुकान चांगलं चाललं, पण ते त्यातच पैसे मिळत गेले. मग म्हणलं कवितेचे कार्यक्रम करू, काय त्यात 3-4 पर्याय पाहिजेत जगण्याचे या मुलांना. आणि कोण आमदार आहे, कोण खासदार आहे, कोण झेडपी अशी काय देणं, काय कशासाठी ती चर्चा करता, कशासाठी एवढं लक्ष देता. तर लोक म्हणतील ते मग तुम्ही कशाला लिहिता त्यांच्यावर एवढं. तुमची चारोळी लोक म्हटलं ते. तर मी म्हणलं की तुमच्यासाठीच लिहितो की यांच्याकडे बघू नका म्हणून. आई मोठा विरोधाभास. त्यांना म्हणलं आपल्यालाही बोलतील ना लोक, तुम्हीच काय इतकं लिहित. पण माझं त्याबद्दल चाकलं नसेल, तिथेच थांबू आपण. की मराठी माणूस घ्या किंवा भारतीय माणूस घ्या, त्याला 2-3 गोष्टीमध्ये फार रस आहे. एक धर्म, देव आणि दुसरं राजकारण. 24 तास तो त्या गोष्टीबद्दल बोलतो. पण मला एवढंच म्हणायचं आहे प्रेक्षकांना की समाज प्रगल्भ होण्याची प्रक्रिया केव्हा सुरू होते, ज्या वेळेला बुजुर्ग व्यक्ती तुमच्यासमोर काहीतरी सांगतात आणि ते ऐकून घेण्याची तुमची तयारी असते. मग ते राजकीय पक्षातले नेते असोत, कार्यकर्ते असोत किंवा सर्वसामान्य माणूस असो. थांबूया पण इथे. आमचा खूप साधा प्रयत्न आहे, महाराष्ट्रातली अशी जी नामवंत मंडळी आहे ती महाराष्ट्राच्या आत्ताच्या राजकारणाकडे कसं बघतात, त्यांची त्या राजकारणाबद्दलची मतं काय आहेत आणि त्याहून महत्त्वाचं महाराष्ट्र कुठल्या दिशेनं चाललं आहे. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये याबद्दल तुमचे जरूर मत पोस्ट करा की महाराष्ट्र कुठल्या दिशेनं चाललं आहे. थांबूया पण इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.